नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी। ही भाजी खूप पटकन होते, चवीला एकदम टेस्टी होते, नक्की करून बघा। त्यासाठी मी काय केलं, 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या कट करून साल काढून घेतलेल्या आहेत। नंतर एका कढईमध्ये तेल तापवलं, त्याच्यामध्ये जे शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या होत्या त्या 2 मिनिटं फ्राय केल्या। त्या 2-3 मिनिटं शेवग्याच्या शेंगा फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि परत एक 2-3 मिनिटं फ्राय करून घेतल्या। हळद घातल्यानंतर तर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं। हे शेंगा आपण आधी शिजवून घेणार आहोत। नंतर चवीपुरतं मीठ घातलं। मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर भाजीला अजिबात चव येत नाही। शेंगा शिजवतानाच मीठ घालायचं कधी पण। नंतर आता माझा छोटा खलबत आहे, त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 बारीक आल्याचा तुकडा घालून मी याची पेस्ट बनवून घेणार आहे। आपले शेंगा बघा 80% चांगले शिजलेले आहेत। 80%च का तर 20% आपण आपल्या रस्सा भाजीमध्ये शिजवून घेणार आहोत, त्यामुळे भाजीला पण त्या शेंगाची चव उतरली पाहिजे। नंतर कढईमध्ये तेल घातलं। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी चांगली तडतडून घेतली। तर जे आपण लसूण, कोथिंबीर आणि आल्याचं वाटण केलं होतं ते घालून एक 2-3 मिनिटं ते तेलामध्ये चांगलं परतून घेतलं। त्याच्यामध्ये नंतर बारीक चिरलेला कांदा घातला। एक कांदा घातल्यानंतर परत एक 2-3 मिनिटं परतून घेतलं। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। तर आपला कांदा चांगला लाल झालेला आहे। त्यामध्ये इथे माझ्याकडे खोबऱ्याचं वाटण होतं। वाटण म्हणजे फक्त खोबरं बारीक मिक्सरला बारीक केलेलं होतं। तो काय मी भाजून वगैरे नव्हतं बारीक केलेलं, ते असं बारीक करून घेतलेलं होतं। नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला, एक 2-3 मिनिटं परतून घेतलं। खोबऱ्याने काय होतं, भाजीला चांगली तर्री येते म्हणून घालायचं। तर इथे माझ्याकडे घाटी मसाला आहे, तो घातला 1 चमचा। हा मसाला खूप स्पायसी असतो, त्यामुळे मी कमीच घालते। नंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला। कांदा लसूण मसाला पण खूप छान चव येते। आणि जे आपलं शेंगाचं पाणी होतं ते घातलं आणि 2 मिनिटं आपली भाजी परतून घेतली। बघा किती छान असे कलर आलेला आहे, दिसायला एकदम मस्त दिसते। त्याचे आपले शिजवलेले शेंगा होत्या त्या घातल्या। शेंगा घालून परत एक 2 मिनिटं परतून घेतलं तेलामध्ये। नंतर जे उरलेलं शेंगाचं पाणी होतं तेवढं सगळं घालून घेतलं आणि थोडंसं वरतून परत मीठ टाकलं रश्श्यासाठी। मीठ आपण ऑलरेडी टाकलं आहे, त्यामुळे आता खूप कमीच मीठ टाकायचं। परत मिक्स करून घेतलं। आता त्याला चांगली 10 मिनिटं उकळी काढून घेतली। नंतर उकळी आल्यानंतर त्याला शेंगाचं कूट घातलं त्याच्यामध्ये। तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी। ही भातासोबत, भाकरीसोबत खूप मस्त लागते। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून सांगा। चॅनल नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।